महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातला वाद चांगलाच पेटला. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सध्या वातावरण चांगलंच तापलंय. महायुतीतीलच दोन बड्या नेत्यांमध्ये थेट शब्दयुद्ध पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद आता केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित न राहता आक्रमक भाषेपर्यंत पोहोचला आहे. अजित पवारांनी विकास कामांवरून आणि नेतृत्वावरून टीका केल्यानंतर महेश लांडगेंनीही प्रत्युत्तर देताना शब्दांची कोणतीही तमा बाळगली नाही. महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत थेट आव्हान दिलं आणि ते म्हणाले, आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मतःच लंगोट घालणारे आम्ही आहोत. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तुमचा कार्यक्रम लाडक्या बहिणीचं करणार असा कॅप्शन टाकून लांडगेंनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर रीळ देखील टाकला. या विधानामुळे हा वाद अधिकच चिघळला आणि महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर आला. दुसरीकडे अजित पवारांनीही अप्रत्यक्ष टोले लगावत काही नेते फक्त वादासाठी वाद निर्माण करत असल्याचं संकेत दिले. हा संघर्ष इतका वाढला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही नेत्यांना शब्दांची मर्यादा राखण्याचा आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला. पण खरा प्रश्न असा आहे, हा वाद फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित राहणार की याचा फटका थेट महायुतीच्या राजकारणाला बसणार? पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक जवळ येत असताना महेश लांडगे विरुद्ध अजित पवार हा संघर्ष राजकीय समीकरण बदलू शकतो. तुमचं मत काय आहे? हा आक्रमकपणा योग्य आहे की अयोग्य? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि थेट राजकीय अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.